शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि पुरोगामी संघटनांच्या वतीनं शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं। काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली सदर आंदोलन शिर्डीमध्ये करण्यात आलं। दुधाला हमीभाव मिळावा, कांद्याची निर्यात बंदी त्वरित उठवावी, इथेनॉल निर्मिती बंदी त्वरित उठवावी, अग्रिम विमा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळावा, गारपीटग्रस्त अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळावं, दुष्काळग्रस्त उपाययोजना सर्व मंडळांना लागू कराव्यात, मागील अतिवृष्टीचे थकीत अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे आदींसह विविध मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या। या आंदोलनामध्ये काँग्रेसचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे, संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन गुजर, प्रभावती जनार्दन घोगरे, विधानसभा नेते सुरेश थोरात, संगमनेर तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, राहाता तालुकाध्यक्ष पंकज लोंढे, कोपरगाव तालुकाध्यक्ष आकाश नागरे, शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, राहाता शहराध्यक्ष नितीन सदाफळ, सोमेश्वर दिवटे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सर्व जिल्ह्यांमध्ये सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्यात यावे, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण विमा रक्कम ताबडतोब देण्यात यावी आणि विमा कंपन्यांकडून होणारा मानसिक आणि आर्थिक छळ थांबवावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तातडीने लागू करा, सोयाबीन 7,000 रुपये, कापूस 13,000, भात 4,000, मका 25,000 रुपये यासह अन्य पिकांना योग्य हमीभाव देऊन शासनानं खरेदी केंद्र त्वरित सुरू करावेत, शेतकऱ्यांना सर्व पिकांसाठी बोनस हेक्टरी 30,000 रुपये द्या, वीज पंपांसाठी विद्युत पुरवठा दिवसा करण्यात यावा आणि अनुदान देण्यात यावं, सौरशक्तीची साधनं तातडीनं उपलब्ध करून द्यावेत, महात्मा फुले प्रोत्साहन अनुदान योजनेमध्ये 1 वर्ष नियमित असलेले शेतकरी पात्र ठरवून त्यांना 50,000 रुपये अनुदान मिळावं, शेतकऱ्याला कर्ज घेताना सिबिलच्या कक्षेतून वगळण्यात यावं, शेती कर्ज आणि उद्योगासाठी शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन प्रोजेक्टप्रमाणे कर्ज द्यावं, दुष्काळी परिस्थिती असल्यानं शेतकऱ्यांचा संपूर्ण 7/12 कर्जमुक्त करून कोरा करण्यात यावा आदी विविध मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या। कांद्यावरील निर्यातबंदी तातडीनं उठवावी, दुधाचे भाव कोसळत आहेत, केवळ शासनानं हमीभाव न देता फरक कुणी द्यावा यावर निर्णय घ्यावा, अवकाळीनं नुकसान झालंय, कांदा, कापूस, सोयाबीन, द्राक्ष आदी पिकांना फटका बसल्यानं शेतकऱ्याला शासनानं आर्थिक मदत करण्याची मागणी याप्रसंगी डॉ सुधीर तांबे यांनी केली। शासनाला संवेदना उरल्या नसून शेतकऱ्यांचा नक्कीच उद्रेक होईल असा इशारा डॉ तांबे यांनी दिला। बघा की सध्या कांद्याचे भाव, कांद्याचा शेतकरी हतबल झालेला आहे आणि कांद्याची निर्यातबंदी शासनाने केलेली आहे, ते अत्यंत अन्यायकारक आहे आणि त्यांनी मार्चपर्यंत केली, म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी सांगूनच टाकलं की मार्चपर्यंत आहे माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर आहे ना, वर्षभर बंदी केलेली आहे। म्हणजे याचा अर्थच असा होतो की शेतकऱ्यांचा प्रचंड हाल शेतकऱ्यांचे झालेले आहेत आणि त्यामुळे ती निर्यातबंदी तातडीने उठवली पाहिजे आणि लोकांना द्यायचं तर त्यांनी खरेदी करावी मोठ्या प्रमाणात आणि त्या ठिकाणी हमीभाव कांद्याला मिळाला पाहिजे। दुसरा दुधाचा प्रश्न आहे, दुधाचे भाव सातत्याने कोसळत आहेत, सगळे दूध संघ अडचणीत येत आहेत, तर अशा वेळेस शासन नुसता हमीभाव जाहीर करतं तर तो मधला फरक कोण देणार आहे? जर आज त्या दुधाच्या सर्व गोष्टीमध्ये आता खरं म्हणजे दुधाची पावडर तयार करण्यासाठी जर शासनाने अनुदान दिलं तर त्यामध्ये थोडासा प्रश्न आहे, तो खूप मोठा नाही आहे, 200-400 कोटी रुपये खर्च केले तरीसुद्धा मला असं वाटतं की दुधाचे भाव स्थिर होतील, तर तो प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। अवकाळी पाऊस झालेला आहे, खूप ठिकाणी नुकसान झालं आहे, गारपीट झालेली आहे, तिथे कांदा असेल, कापूस असेल, सर्व पिकांची रब्बी आहे, सोयाबीन त्या ठिकाणी गेलेलं आहे, सर्व म्हणजे पूर्ण द्राक्षाचे बागा सपाट झालेल्या आहेत, सर्व फळबागा सपाट झालेल्या आहेत। तर अशा या पार्श्वभूमीवर सरकारने मोठ्या प्रमाणावर मदत ही शेतकऱ्यांना केली पाहिजे, कारण शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने पाहिलं आपण तर शेतकऱ्यांचं अशा पद्धतीने भावाचं नियंत्रण करून तुम्ही शेतकऱ्यांची मोठी लूट शासन करत असतं, मग ती लूट भरून काढण्यासाठी शासनाने इथे आता मोठ्या प्रमाणात मदत शासनाने केली पाहिजे। विजेचे प्रश्न आहेत, पीक विम्याचे प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांना त्या ठिकाणी घेऊन हे आंदोलन झाले। आता हे बघा, हा तर प्रश्न निश्चितपणाने महत्त्वाचा आहे की शासन अत्यंत त्याला काय म्हणतो की जाड चमडीचं झालेलं आहे, शासनाला संवेदना राहिलेली नाही आहेत आणि त्यामुळे शेतकरी एकीकडे तो त्याचं स्वतःचं जीवन कसं सावरावं त्याला समजत नाही, त्यांनी परत रस्त्यावरून आंदोलन करायची, पण मला खात्री आहे की याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरी याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आंदोलनं त्या ठिकाणी करतील। तर शेतकऱ्याला त्याच्या उत्पादित मालाचं मोल ठरवण्याचा अधिकार द्या, निर्यातबंदी उठवा, दुधाला 35 रुपये भाव द्या आदी मागण्या यावेळी प्रभावती घोगरे यांनी केल्या। खाद्याचे, औषधांचे, मजुरांनी जे भाव वाढवले ते तुम्ही कमी केले का? म्हणजे ते भाव चढ्या दराने असतात आणि शेतकऱ्याच्या मालाचा भाव कमी केला जातो। कांदा अतिशय म्हणजे 4 महिन्यात काही शेतकरी पाणी प्रश्न असतो ते या दिवसात कांदे करतात, वर्षभर ते कांद्या पुरून विक्री करून त्यांचं कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात।
तुम्ही लगेच कांद्याचे भाव कमी केले आणि कमी भाव जाहीर केला, निर्यात बंदी, म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळता. शेतकऱ्याला त्याच्या मालाचं मोल ठरवण्याचा अधिकार द्या. कांदा इतका आवश्यक नाही ना, का बुवा ते खाल्ला नाही तर माणूस काय होईल? कांदा खाल्ला नाही तर माणूस मारणार नाही, फार आवश्यक नाही ना, नाही खाणार ना. ज्यांनी भाव वाढल्यानंतर कांदा खाणार नाहीत, तेव्हा तुम्ही काय शेतकऱ्याच्या मालाच्या किमती कमी करता, असं शासनाला आमचं म्हणणं आहे. आमच्या मालाचं मोल, निर्यात बंदी उठवली पाहिजे, दुधाला 35 रुपये भाव दिला पाहिजे. तुम्ही सगळा खर्च बघा ना एकदा, तुम्ही फक्त वरून केंद्र सरकारने घोषणा करू नका, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सगळ्या गोष्टींची चौकशी करा. आता केंद्र सरकारने इथेनॉलच्या बाबतीतही मी सांगेल, शेतकऱ्यांपर्यंत खूपशा गोष्टी मिळत नाही. म्हणजे जिथे जिथे कारखाने आहेत तिथे तिथे साखर सम्राट तयार झालेले आहेत. आपण बघतो शेतकरी संघटनांनी खूप आंदोलन ते करून भावाच्या संदर्भात आवाज उठवलेला आहे. शेतकऱ्यांना खूप कमी, म्हणजे जितकं त्या ऊसापासून उत्पन्न मिळतं किंवा पैसा मिळतो त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांना खूप कमी दिला जातो. आणि त्यातही आता इथेनॉल बंदीवर सरकारने हे केलं म्हणजे फक्त शेतकऱ्यांची खूप फसवणूक आहे. तर शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केलं. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विधान भवनामध्ये नागपूरचं ज्या अधिवेशन सुरू आहे, हिवाळी अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये एक मोठं आंदोलन केलं. त्यामध्ये विविध मागण्या होत्या. म्हणजे दुष्काळाने पाऊस नाही म्हणून होरपळलेला शेतकरी, पाऊस खूप झाला म्हणून होरपळलेला शेतकरी, त्याचबरोबर कांद्यावरील निर्यात बंदी, इथेनॉल निर्मितीवर जी बंदी घातलेली आहे ती, त्याचबरोबर दुधाला हमी भाव मिळाला पाहिजे, अशा अनेक ज्या शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या आहेत, त्या मागण्यांना घेऊन हे आंदोलन या ठिकाणी आज करण्यात आलं. मी काही गोष्टी प्रकर्षाने आपल्या समोर आल्या पाहिजे. दुधाच्या बाबतीतला जो महत्त्वाचा विषय आहे, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा जिल्हा आहे. त्याचबरोबर ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्याचबरोबर ते सोलापूर जिल्ह्याचे देखील पालकमंत्री आहेत. त्यांच्या विशेष नावाने बोलण्याचं कारण असं आहे, ते दुग्ध विकास मंत्री आहे आणि ज्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहे 2 जिल्ह्यांचे, त्या 2 जिल्ह्यामध्ये 25 रुपये 26 रुपये भाव आहे. आणि त्यांच्या शेजारील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 31 रुपये 32 रुपये 33 रुपये असा भाव आहे. दुग्ध विकास मंत्र्यांनी कॅबिनेट ज्या वेळेला घेतली त्या कॅबिनेटमध्ये 34 रुपये भाव करा असा अध्यादेश काढला. आणि त्यांच्या आदेशाला ज्या मोठ्या मोठ्या डेऱ्या आहेत त्या डेऱ्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे. म्हणजे फक्त हा फार्स त्यांनी केला होता का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. फक्त शेतकऱ्यांची फसवणूक करायची, शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करायची आणि आपले दिवस काढून घ्यायचे, कारण फार थोडे दिवस त्यांचे राहिलेले आहे. आज आलेला दिवस कसा मावळेल आणि आपण लोकांना कसं वेड्यात काढू आणि आपली पुढे आपण कशी भाजून घेऊ, एवढ्याच फक्त ते याच्यामध्ये मग्न आहेत. सत्तेची प्रचंड मस्ती, गुरमी आणि धुंदीत ते या ठिकाणी वावरत आहे. पालकमंत्र्याच्या ऐवजी ते मालकमंत्री म्हणून वागत आहे. याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. कारण शेतकऱ्यांचे प्रश्न हे अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न असताना या ठिकाणी बाकीचे खूप प्रश्न आहे. बेरोजगारी आहे, या ठिकाणी छोटे छोटे व्यावसायिकांचे कंबरडे मोडलेले आहे, त्या ठिकाणी महागाई वाढलेली आहे. हे राज्याचे आणि केंद्राचे अखत्यारीत प्रश्न आहेत. परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं हे या सरकारचं धोरण आहे आणि या धोरणांच्या विरोधात आज आम्ही आंदोलन केलेलं आहे. यापुढची भूमिका शिर्डी नगर परिषद कार्यालयापासून काँग्रेसच्या वतीनं सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. शिर्डी शहरातून घोषणाबाजी करत आंदोलकांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालय येथे येत आपल्या विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. भारत माता की जय. जय जवान, जय किसान. कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, कापसाला भाव मिळालाच पाहिजे, दुधाला भाव मिळालाच पाहिजे. काँग्रेस पक्षाचा विजय असो, नामदार थोरात साहेबांचा विजय असो. काँग्रेस पक्षाचा विजय असो. शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो. कांद्यावरची निर्यात बंदी उठवलीच पाहिजे. एसनान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.